महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर रविवारी 24 मे 2026 रोजी जनजाती सांस्कृतिक समागम 2026 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विदर्भ जनजाती सुरक्षा मंचाचे विदर्भ प्रांत संयोजक रमेश मावस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सांस्कृतिक समागमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती लाभणार आहे। समागमाला देशभरातून 500हून अधिक जनजातींचे एक वेशभूषेत येऊन आपल्या धर्म, संस्कृती व परंपरेबद्दल जागरूकता करणार आहेत। यानिमित्त दिल्लीत 5 ठिकाणाहून शोभायात्रा काढण्यात येणार असून शोभायात्रांचा समारोप लाल किल्ला मैदानावर होईल। दिल्लीतील नागरिकांनी निवास, भोजन, वाहतूक, वैद्यकीय सेवा, सुरक्षा, स्वच्छतेची व्यवस्था केल्याचे मावस्कर यांनी सांगितले। पत्रकार परिषदेला महाराष्ट्र व गोवाचे क्षेत्र संयोजक विनायक सुरतने, वनवासी कल्याण आश्रमाचे उपाध्यक्ष डॉ. रामदास आत्राम उपस्थित होते। जनजाती सुरक्षा मंच विदर्भाच्या वतीने जनजाती सांस्कृतिक समागम 24 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेला आहे। यासाठी विदर्भातनं आपण 3 ट्रेन इथून आपण बुक केलेल्या आहेत आणि देशभरातून जवळपास 500 जनजाती जे आहेत ते तिथे जाणार आहेत। संपूर्ण जी संख्या आहे दिल्लीमध्ये जाणाऱ्या आमच्या वनवासी आणि जनजाती समाजाची ती 1.5 लाख आहे। या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते 5 ठिकाणावरनं ही रॅली निघणार आहे दिल्लीमध्ये आणि लाल किल्ल्यावर त्याचा शेवट होणार आहे। यासाठी भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा हे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभणार आहेत। सोबत जनजाती सुरक्षा मंचाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय गणेशजी भगत, डॉक्टर राजकिशोरजी हंसदा, राष्ट्रीय अखिल भारतीय, त्याच्यानंतर सत्येंद्रजी खरवार, अध्यक्ष अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, माननीय हर्षजी चौहान, पूर्व संयोजक जनजाती सुरक्षा मंच, हे तिथे प्रमुख अतिथी म्हणून तिथे राहणार आहे। या संपूर्ण जाणाऱ्या आमच्या जनजाती बांधवांची व्यवस्था दिल्लीकरांनी दिल्लीमध्ये केलेली आहे आणि इथून आम्ही 22 तारखेला निघणार आहोत। 24 तारखेला हा कार्यक्रम आहे आणि 25 तारखेला तिथून निघून 26 तारखेला आम्ही परत आमच्या गावी इथं परत आम्ही येणार आहोत। या कार्यक्रमाचं प्रमुख एक गोष्ट आपल्याला सांगावं लागेल की हे स्वयंप्रेरणेने, स्वखर्चाने दिल्ली येथे जाण्यासाठी सगळे जनजाती बांधव तयार झालेले आहेत। देशाच्या इतिहासामध्ये 1.5 लाख जनजाती बांधव हा दिल्लीमध्ये येतो आहे, हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे। आणि या कार्यक्रमासाठी आपण मला हे सांगायचं आहे की आपण सगळ्या लोकांनी जे आहे पत्रकार बंधूंना विनंती, काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।